उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या युतीची घोषणा केली असून यावर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी टीका केली असून दोन्ही भाऊ हे कोणाच्या भल्यासाठी किंवा मुंबईच्या विकासासाठी एकत्रित आले नसून भीतीपोटी एकत्रित आले आहेत। विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना, उबाठा आणि मनसेला शेवटचे स्थान दिले। मुंबई शहरातून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा काम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची सत्ता यांच्या हातात होती आणि या मुंबईला भकास करण्याचं काम यांनी केलं आहे आणि आज जर मराठी माणसाच्या नावाने मत मागण्याचे काम करत असतील तर मराठी माणूस यांना भीक घालणार नाही हे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया परिणय फुके यांनी दिली आहे। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, काय सांगणार? नाही, दोन्ही ठाकरे बंधू हे काही कोणाच्या विकासासाठी किंवा मुंबईच्या भल्यासाठी नाही आले, हे भीतीपोटी दोघे एकत्र आलेले आहे। ज्या प्रमाणात आपण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत निकाल बघितला आणि ज्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत उभाटा असणार किंवा मनसे असणार त्यांना शेवटचं स्थान दिलं, ज्याप्रमाणे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मनसे एकही सीट जिंकू शकली नाही आणि उभाटा फारच कमी सीटा जिंकून फार सगळ्यात शेवटचा नंबर उभाटाचा आला, तर मला असं वाटतं भीतीपोटी हे दोघं भाऊ एकत्र आले की थोडं बहुत काही ना काही सीटा तरी त्यांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून। मराठी मुद्दा घेत आहेत ते वारंवार, मराठी मुद्दा एकच येऊन चाललेला आहे का? बघा, मुंबई शहरातनं मराठी माणसाला हातपार करण्याचं काम या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेजींनी केलेलं आहे। मागच्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेची सत्ता यांच्याचकडे होती आणि या मुंबईला भकास करण्याचं काम यांनी केलं, मराठी माणसाला हातपार करण्याचं काम केलं आणि आज जर खरंच मराठी माणसाच्या नावाने जरी मतदान मागत असणार तर मराठी माणूस यांना भीक नाही घालणार, हे निश्चित 100% खरं आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।